कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना आक्रमक झाली आहे। सोमवार 23 मार्च रोजी शहीद दिनाचं औचित्य साधून कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। सिद्धनेरली इथं नुकत्याच झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला। सिद्धनेरली नदी किनारा परिसरातील कामगार भवन इथं लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी 23 मार्च रोजी कोल्हापूरच्या दसरा चौकातून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। कामगारांच्या घामाचा पैसा अडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करावी, तसंच बांधकाम कामगारांना वस्तू स्वरूपातील योजना देण्याऐवजी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढणार असल्याचं कॉम्रेड भरमा कांबळे यांनी स्पष्ट केलं। तर इंजिनियर लायसन्स अथवा अपुऱ्या पत्त्याच्या कारणावरून अर्ज फेटाळण्याच्या धोरणाचा जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजीराव मगदुम यांनी निषेध केला। मोर्चा हा केवळ मागण्यांसाठी नसून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी असेल असं त्यांनी सांगितलं। मेळाव्यात कॉम्रेड प्रकाश कुंभार आणि शेतमजूर युनियनचे नेते कॉम्रेड भाऊसाहेब कसबे यांनीही कामगारांना संघटित होऊन लढण्याचं आवाहन केलं। या मेळाव्याला नूर मोहम्मद बेळकुडे, संतोष राठोड, कुमार कागले, अजित मुल्लाणी, महादेव मगदुम, दिनकर जाधव, संजय चौगुले, नारायण सुतार, भिवाजी कांबळे, साजिद सनदे, रुपाली मडिवाळ, वनिता लाड यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी जिल्हा कमिटी सदस्य राजाराम अरडे, रमेश निर्मळे, नामदेव पाटील, पांडुरंग मोरबाळे, सुजाता वास्कर, महादेव मगदुम, अरंजय पाटील, शिवाजी कांबळे, अजित मगदुम, रामचंद्र नाईक, भरत सुतार, दशरथ कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।